राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेता आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। रोहित दादा, काल 11 तासाची आपली चौकशी झाली, 1 तारखेला पुन्हा बोलवले। नेमकी काय चौकशी झाली आणि पुन्हा काय दस्तावेज घेऊन बोलवले? चौकशी जी झाली ती एकदम बेसिक मुद्द्यावर झालेली आहे। जे काही बँक म्हणजे एमएससी बँकच्या वेळेस जे काही डायरेक्टर होते, जे राजकीय लोक होते, तर त्यांच्या विरोधात 2018ला काही लोक म्हणजे ज्याच्यामध्ये आपले अण्णा हजारे असतील, साहेब असतील, अजून काही लोक कोर्टात गेले होते की एमएससी बँकली काही चुकीच्या गोष्टी केल्यात आणि तिथं जे डायरेक्टर्स होते, जे राजकीय लोक होते, त्या लोकांनी चुकीच्या केलेल्या आहेत। आणि मग त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या पीआयएलवर ईडीने तिथं म्हणजे ईओडब्ल्यूले आधी आणि नंतर ईडीली कारवाई केली। तसं बघितलं त्याच्यात माझं नाव नाहीये, पण तरी सुद्धा आपण तिथं सहकार्य करत आहोत। जे काही डॉक्युमेंट मागतायत, माहिती मागतात, ती सगळी माहिती आपण दिलेली आहे। कुठेही आपण ईडीला मदत करण्याच्या बाबतीत, इन्फॉर्मेशनच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही। अधिकारी त्यांचं काम करतायत आणि त्यांना लागणारी सगळी माहिती आम्ही तिथं दिलेली आहे। कुठेही आम्ही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाही, त्यामुळे आम्ही घाबरत पण नाही आणि सहकार्य करण्याची भूमिका आधी होती, आताही आणि उद्याही आहे। यापूर्वी पण आपण पाहायला गेलं तर पार्टीचे सर्वस्व जे आहेत शरद पवार यांना देखील ईडीची नोटीस आलेली, मात्र त्यावेळेला त्यांनी भूमिका स्पष्ट मांडलेली की मी स्वतः ईडी कार्यालयात उभा राहील। त्यावेळेलाही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मोठा आंदोलन किंवा एकत्र आलेले आणि एकत्रितपणे ते कुठेतरी निषेध, ईडीचा निषेध, सरकारचा निषेध करत होते आणि आपल्या बाबत देखील त्याच प्रमाणेची घटना या ठिकाणी घडते। याकडे आपण कसं पाहता? आता पवार साहेब स्वतःच तिथे 10-11 तास होते, त्याच्यावरूनच कुठेतरी आपण समजून घ्या की साहेब हे मार्गदर्शक आहे, कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहतात। तसंच महाराष्ट्रातून हजारो लोक इथे आले होते, अनेक लोकांना यायचं होतं पण विविध ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं। पण काय हरकत नाही, आम्ही कोणालाही सांगितलं नव्हतं की आपण इथं आलं पाहिजे, प्रेमापोटी सर्वजण आलेले आहेत। आणि जेव्हा मुद्दामून का होईना जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कारवाई होत असेल, नाही तर अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर तमाम महाराष्ट्रातील लोक एकत्रित येऊन पाठिंबा देतात, सपोर्ट करतात आणि काल तेच झालेलं कुठेतरी आपल्याला बघायला मिळालं। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत आम्ही सहकार्य करतोय। लोक भूमिका हे प्रेमाने तिथं घेत आहेत, आमच्या बाजूला उभे राहत आहेत आणि जे काही आज या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्या विरोधात जसं आम्ही पूर्वी लढत होतो तसं आज पण आणि उद्या पण मी लढणार आहे। काल ज्या पद्धतीने आपली चौकशी होती त्याच वेळेला शरद पवार स्वतः त्या पार्टी ऑफिसमध्ये होते। यावरनं वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू होते की राजकीय वारस नेमका आपल्याला म्हटलं जातं, याकडे कसं? नाही बघा, वारस हा विषय कोणी ठरवून होत नसतं, लोक ते ठरवत असतात। साहेब तिथं मार्गदर्शक म्हणून आले होते, एक राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून आले होते, मराठी माणूस म्हणून आले होते, बाप माणूस म्हणून आले होते, जेणेकरून तिथं आम्हाला काही होऊ नये, अडचण आली तर ती सोडवता यावी। नाहीतर तिथं लाखो हजारो लोक जी आली होती, ते कार्यकर्ते, त्यांच्याशी संवाद साहेब दिवसभर तिथं साधत होते। आणि मग तिथं स्वतः साहेब जेवले, थोडे चिंतेत होते, पण तरी सुद्धा तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलून आणि त्यांना सुद्धा पाठबळ ते देत होते। आणि पवार साहेब तिथं आहेत हे जेव्हा मला माहित होतं तेव्हा एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा माझ्यासारख्याला पण मिळत होती। एकंदरीत ज्या पद्धतीने तुमचा जो कालचा वेळ होता की 11 तास तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहेत, सगळेच कार्यकर्ते, मोठमोठे नेतेही चिंतेत होते। अनेक वेळा अशा विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती कारवाई झाली, आत्ताच मध्येही आपल्या मोठ्या नेत्यांवरती कारवाई झाली, काही लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत। काय वाटतं की नेमकं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं होतंय का? संघर्ष यात्राही आपण काढलेली, त्याच्यासाठी आपल्याला पकडलं जातंय? लोकांचं मत असं आहे की इलेक्शनच्या काळामध्ये जर इलेक्शन जवळ असेल तरच अशा पद्धतीच्या कारवाई या मोठ्या प्रमाणात केल्या जातात। नाही तर एखादं कुटुंब फोडायचं असेल, पार्टी फोडायची असेल तर मग अशा कारवाईचं भीती तिथं दाखवली जाते, हे लोकांचं मत आहे। आणि कितीही काय केलं, आता जे लोक बाजू बदलून सत्तेत गेलेले आहेत, भाजपबरोबर गेलेले आहेत, ते का गेले त्यांना आपण विचारावं
पण लोकांना माहीत आहे की ते काय तिथे गेलेले आहेत. राहिला प्रश्न आमचा, आम्ही पळून जाणारे नाही आहोत, आम्ही लढणारे आहोत. कारण का आपण जेव्हा अभिमानाने म्हणतो की आपण मराठी माणसं आहोत, तर मराठी माणसं हे पळून जात नाहीत, मराठी माणसं ही लढतात. आणि स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी आणि जे काय आज महाराष्ट्रामध्ये चाललंय आणि महाराष्ट्राचा विकास करण्याच्या ऐवजी गुजरातचा विकास काही लोक महाराष्ट्रात सत्तेत असणारे लोक करत आहेत. त्याचा विरोध आधी केला, आताही करणार, उद्याही करणार आहोत. सर, एक छोटासा प्रश्न आहे की आपल्याच गटामध्ये असलेल्या अजितदादा पवार गटामध्ये जे आहेत उमेश पाटील जे प्रवक्ते आहेत, त्यांनी काल तुमची चौकशी सुरू असताना हा फक्त आपला इव्हेंट आहे अशा प्रकारची टीका करतात. तर यावरती उमेश पाटील आता प्रवक्ते झालेत असं कुठेतरी कळालं. आता आधीच्या व्यक्तीचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल. पण आता इव्हेंट हे बघा, कारवाई ईडीली केलेली आहे. ईडी काय आमचं ऐकत नाही. त्यामुळे ज्या लोकांनी कारवाई केली त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही काय इव्हेंट करत आहात. कारण मी तिथं फक्त एन्क्वायरीला गेलो होतो. इव्हेंट करण्याचा आमचा काहीच प्रश्न येत नाही. त्यामुळे आम्हाला कशाला विचारतात? ज्यांनी कारवाई केली त्यांना विचारा की कारवाई का केली, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तोंडावर का केली. त्यामुळे उगाच काहीतरी प्रवक्ते झाले म्हणून काहीतरी बोलत लोकांचा वेळ घालवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. एकंदरीत पाहायला गेलं तर येणाऱ्या सगळ्याच कारवाईला आम्ही सामोरे जाऊन जो लढा द्यायचा तो देणार अशा प्रकारची भूमिका जी आहे ते रोहित पवार यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन कमलेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.